नमस्कार मंडळी, मी साईगंगा डेअरी फार्मकडून मी अर्चना गुंडे। तर आज आपण परत आपल्याच गोठ्यात आहे। आज एका आपल्या गाईची जरा अवस्था बघायला आपण आलेलो आहोत। कारण ही गाई गेली 8 दिवस झाला आजारी होती। त्याचं 2 दिवसापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे। तेव्हा ऑपरेशन याचं 2 दिवसापूर्वी झालेलं आहे। तर हिचं ऑपरेशन का झालं, कारण का 8 दिवस झाले आजारी होते। 4-5 दिवस आम्ही ट्रीटमेंट केली। हिचं पोट फुगलेलं, तिच्या पोटात गॅस झाला, असं झालं, ती पचन झालं नाही असं म्हणून त्याची बरोबर ट्रीटमेंट केली 4-5 दिवस। त्याच्यानंतर तिचं रक्त चेक केलं, त्याच्यानंतर त्याचं मग स्कॅनिंग केलं। मग स्कॅनिंगमध्ये असं दिसलं की हिच्या पोटात काहीतरी लोखंड गेलेलं आहे। त्याच्यामुळं तिचं ऑपरेशन करावं लागलं। 1-2 दिवसापूर्वी हिचं ऑपरेशन केलं आहे। तर त्याच्यामुळं आपण 2 दिवस गोट्यात नाही आलो आपण इकडं। हिचं बघायला थोडं, ही आजारी होती, ताप होता, मग हिला आपण त्रास नको द्यायला म्हटलं हिला जरा। मग आता थोडं फिरायला लागले, आता थोडं खायला लागले। त्याच्यामुळं आपण हिची म्हटलं बघू कसं होतंय त्याचं। तर मंडळी, गाईसाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तुमच्या आशीर्वादाने ही अजून थोडी जरा चांगली होऊ दे। आणि हिच्या पोटात का लोखंड गेलं आणि कशामुळं गेलं, तर त्याचा व्हिडिओ मी दुसऱ्या पार्टमध्ये सांगेन की कोणत्या चुकीमुळं हिच्या पोटात लोखंड गेलेलं आणि का गेलेलं, त्याच्यामुळे हिला ऑपरेशन करावं लागलं। हे दुसऱ्या पार्टमध्ये बघू तुम्हाला। तर हिला आशीर्वादाची गरज आहे तुमच्या। तर तुम्ही सगळ्यांनी हिला भरभरून आशीर्वाद द्या, लाईक स्वरूपात कमेंट करा। असंच भेटत राहा नवीन व्हिडिओ, नवीन आपल्या नवीन गायींना भेटण्यासाठी। थँक्यू, धन्यवाद। नमस्कार मंडळी, मी साईगंगा डेअरी फार्मकडून मी अर्चना गुंडे। तर आज आपण परत आपल्याच गोठ्यात आहे। आज एका आपल्या गाईची जरा अवस्था बघायला आपण आलेलो आहोत। कारण ही गाई गेली 8 दिवस झाला आजारी होती। त्याचं 2 दिवसापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे। तेव्हा ऑपरेशन याचं 2 दिवसापूर्वी झालेलं आहे। तर हिचं ऑपरेशन का झालं, कारण का 8 दिवस झाले आजारी होते। 4-5 दिवस आम्ही ट्रीटमेंट केली। हिचं पोट फुगलेलं, तिच्या पोटात गॅस झाला, असं झालं, ती पचन झालं नाही असं म्हणून त्याची बरोबर ट्रीटमेंट केली 4-5 दिवस। त्याच्यानंतर तिचं रक्त चेक केलं, त्याच्यानंतर त्याचं मग स्कॅनिंग केलं। मग स्कॅनिंगमध्ये असं दिसलं की हिच्या पोटात काहीतरी लोखंड गेलेलं आहे। त्याच्यामुळं तिचं ऑपरेशन करावं लागलं। 1-2 दिवसापूर्वी हिचं ऑपरेशन केलं आहे। तर त्याच्यामुळं आपण 2 दिवस गोट्यात नाही आलो आपण इकडं। हिचं बघायला थोडं, ही आजारी होती, ताप होता, मग हिला आपण त्रास नको द्यायला म्हटलं हिला जरा। मग आता थोडं फिरायला लागले, आता थोडं खायला लागले। त्याच्यामुळं आपण हिची म्हटलं बघू कसं होतंय त्याचं। तर मंडळी, गाईसाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तुमच्या आशीर्वादाने